अकोला शहरातील गुलजारापुरा भागात भटक्या विमुक्त भोई समाजातील गरीब कुटुंबातील 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गणेश विसर्जनासाठी घरातील मंडळी बाहेर गेली असताना नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। या आरोपीवर याआधी देखील अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असून तो तुरुंगवास भोगून आल्याचे समजते। या प्रकरणातील आरोपीला दिनांक 12 सप्टेंबर रोजी इंदोर येथून अटक करण्यात आली आहे। मात्र पीडितेला न्याय मिळावा यासाठी या खटल्याची जलद गतीने सुनावणी होऊन कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणातील खटला हाताळण्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी अशी मागणी करण्यात आली। याशिवाय आरोपीचे घर अतिक्रमण क्षेत्रात असल्याने उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर कारवाई करून ते अतिक्रमण मोकळे करावे आणि महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीने लागू करावा अशी सूचनांसह आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आली। या निवेदनावेळी कोपरगाव शहरातील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज समस्त भोई समाजाच्या वतीनं श्री रघुनाथ शिवराम मोरे आणि इतर 100 निवेदनकर्त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे। ऑलरेडी त्या संबंधित आरोपीवर गुन्हा देखील झालेला आहे, दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला कळवणार आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महोदय यांना देखील या प्रकरणाबाबत आमच्या स्तरावरून पत्र देऊन कळवणार आहोत। त्यामुळे समाजातली शांतता आपण अबाधित ठेवावी अशी प्रशासनातर्फे विनंती आहे। 15/9/2025 कोपरगाव शहरात समस्त भोई समाजाच्या वतीने अकोलेला ही भोई समाजाची 13 वर्षाची तरुणीवर जो अत्याचार झाला तर तोही नावाच्या व्यक्तीने या नराधामाने तिच्यावर गणपती विसर्जनच्या वेळेस घरचे गणपती विसर्जनला जात असताना तिच्यावर अत्याचार केला। त्या प्रकरणात आम्ही या समस्त भोई समाज व सकल मराठा समाजाच्या वतीने आज तहसील येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे का त्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी। आज आम्ही निवेदनद्वारे त्यांना कळवलेलं आहे तहसीलदार साहेबांना। त्याला फाशी झाली नाही तर आम्ही पुढचा जो पाऊल असेल तो आम्ही उपोषणाचा असेल व तीव्र आंदोलन आम्ही छेडण्यात येईल व जी आपली माता बहीण आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे। अशा नराधामाला जगणं हे अजिबात तो जगलाच नाही पाहिजे। त्याला फाशी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे व फाशी दिली पाहिजे। समस्त भोई समाजाच्या वतीने मी आवाहन करतो का त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। घडली आपल्या एका गरीब कुटुंबातील हिंदू समाजाच्या भोई समाजाच्या मुलीचा जो गणपती विसर्जनाच्या अत्याचार झाला, या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जन्म ठिकाणला लोक याला डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हे आज आम्ही तहसीलदार साहेबांना सकल हिंदू समाज भोई समाजाचे निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढे हिंदूंच्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजेत। लव्ह जिहाद कायदा आणला पाहिजे आणि अशा भडव्याच्या याद्यांनी कोपरगावात असा काही प्रकार करायचा प्रयत्न जरी केला तर त्याची गाठ ही सकल हिंदू समाजाची राहील, हे सर्वांनी ध्यानात आहे। 13 वर्षाच्या मुलीला जो बलात्कार झाला, ज्या नराधामाने बलात्कार केला त्या नराधामाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती बी लवकरात लवकर करावी ही विनंती। नाही तर आम्ही पुढचा जो आमचा हे राहील मोर्चा तो उपोषणाचा राहील। लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला जे हिंदू रक्षक जे आहे हिंदू संघटनेचे कोपरगावचे लोक त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ते आमच्या याच्यात सहकार्य आलेले आहेत, तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी। धन्यवाद।